ज्याच्या नावातच सूर्य आहे आणि क्रिकेटच्या मैदानात ज्याचा संचार 360 डिग्री असतो त्या क्रिकेटरला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सूर्यकुमार यादव भारतीय T20 संघाचा कर्णधार आणि आता T20 लीगमध्ये ट्रायम्फ नाईट्स या संघाचाही कर्णधार. TV9 मराठीशी एक्सक्लुझिव्ह बोलणार आहे. आपण या संपूर्ण तिसऱ्या पर्वाविषयी सूर्याला विचारणार आहोत आणि काय यंदा थरार असेल T20 मुंबई लीगचा हेही आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. सूर्या, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सगळ्यात पहिलं काय यंदा थरार आहे T20 मुंबई लीगचा? कारण फर्स्ट आणि सेकंड सीझन झाले, त्यानंतर खूप मोठ्या गॅपने T20 मुंबई लीग होते आहे आणि एका संघाचा कर्णधारही आहेस, तर काय सध्याची स्थिती आहे? मला असं वाटतंय आधी मुंबई क्रिकेट असोसिएशन ला मला असं थँक्यू बोलायचं आहे. अजिंक्य सर जे आपले प्रेसिडेंट आहे आणि विहांग सरनाईक माझे मित्र पण आहे, ते चेअरमॅन आहे हे लीगचे, त्यांना थँक्यू बोलायचं आहे. कारण ही लीग केली, कारण खूप क्रिकेटर्स मला असं वाटतं या लीगची वेट करत होते कधी आपली लीग होणार. कारण सगळ्या जागी लीग होत आहेत आणि लोक विचारत आहेत तुमची लीग कधी होणार. तर आपली लीग आली आहे आणि जेव्हा ते 8 टीम झाल्यात नंतर जेव्हा जे प्लेयर्सला मी बोललो प्लेयर्स बरोबर आणि त्यांच्याबरोबर ते टाइम स्पेंड केलंय, त्यांना खूप एक्साइटमेंट वाटला आणि ते लोक तर खूप वेट करत होते कधी हे लीग सुरू होणार. आता उद्यापासून हे लीग स्टार्ट होते. मी तर खूप एक्सायटेड आहे, माझ्याबरोबर सगळे प्लेयर्स पण खूप एक्सायटेड आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज, आव्हान काय वाटतं सूर्यकुमार यादवला या मुंबई T20 लीगमध्ये? एनी प्लेयर, कुठला संघ स्पेसिफिक किंवा कुठला बॉलर? मला असं वाटतं सगळेच खूप टॅलेंटेड आहेत. कारण मी खूप मैदान क्रिकेट खेळलोय आधी मुंबईला. जेव्हा मी फर्स्ट टाइम मुंबई रणजी ट्रॉफी खेळलो त्याच्या आधी मी खूप मैदान क्रिकेट खेळलोय, एज ग्रुप क्रिकेट खेळलोय इकडे मुंबईसाठी. आणि मला असं वाटतं खूप टॅलेंट आहे आपल्याकडे मुंबईत आणि खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही जसा प्रश्न विचारतायत मला कुठला एक प्लेअर, कुठले 2 प्लेअर तुला असं वाटतायत हे लीगमध्ये चांगले करणार, पण मला असं माहिती आहे, विचार करा 2018 मध्ये जेव्हा ही लीग झाली होती तर शिवम दुबे हा नाव पुढे आला होता त्या लीग मधून. तर मला असं वाटतंय आता पण ही लीग होते तर खूप नाव पुढे येऊ शकतात. आता आयुष म्हात्रे बघा आमच्या टीम मध्ये, मग सूर्यन शेगडे एक ऑलराऊंडर, तो खूप प्लेयर्स आहे या लीग मध्ये. असं मला वाटतंय दुसऱ्या टीम मध्ये खूप चांगले प्लेयर्स आहे, टॅलेंटेड प्लेयर्स आहे, जे मला असं वाटतंय चांगलं करणार आणि पुढे जाऊन फ्रँचाइज क्रिकेट किंवा इंडियाला रिप्रेझेंट करू शकतात. IPL ने जसं भारतीय संघाला खूप चांगले खेळाडू दिले आहेत, आताच तर एक्झिस्टिंग वैभव सूर्यवंशी, तसंच आता मुंबई T20 लीग मधून असे कोणते प्लेयर्स पुढच्या काळात भारतीय संघात येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? कुठले चांगले युवा खेळाडू आहेत जे आपलं कॉन्ट्रीब्युशन पुढे भारतीय टीमला देतील? बघा मला असं वाटतंय जे पण क्रिकेटर आधी क्रिकेट खेळायला सुरुवात करतो त्याचा एकच गोल असतो, इंडियाला रिप्रेझेंट करायचा. आणि आता ही लीग आली आहे पुढे, या लीग मध्ये मला असं वाटतंय ते लोकांना जे एक्सपोजर भेटेल सगळ्यांबरोबर खेळताना आणि मग चांगलं पण करणार. टीव्हीवर आहे ही लीग, लोक बघणार, मग पुढे परत IPLचं ऑप्शन येईल, तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे सगळे प्लेयरसाठी. आणि मला तर असं वाटतं त्यांच्यासाठी ते बोलतात ना खानात ते काहीतरी गोल्ड काहीतरी भेटलंय, तशी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि चांगली होईल मला असं वाटतंय, मजा आहे. जसं IPL T20 मधून सूर्यकुमार यादव म्हणजे मुंबई संघ आणि IPL T20, तसं मुंबई T20 मधला असा कुठचा चेहरा वाटतो की जो नेक्स्ट सूर्यकुमार यादव असेल? अरे बापरे, असं कोणाला खूप डिफिकल्ट आहे कम्पेअर करायला, पण ते आपले स्वतःचे दुसरे व्हर्जन झाले तर ते चांगलं होईल. कारण आता मी आयुष म्हात्रे बद्दल बोलत होतो, मग सूर्यांश बद्दल बोलत होतो, पण आम्ही एक उद्या मॅच खेळणार आहे ईगल ठाणे बरोबर, त्यांचा कॅप्टन आहे ते अथर्व अंकोलेकर, त्यांनी पण यावर्षी मुंबईसाठी खूप चांगलं केलंय. खूप क्रिकेटर्स आहेत असे, तर मला असं वाटतं ह्या क्रिकेटर्सांनी चांगली ऑपॉर्च्युनिटी बघितली या T20 मध्ये आणि चांगलं केलं टीमसाठी, स्वतःसाठी, तर पुढे जाऊन ते लोक IPL मध्ये किंवा इंडियन T20 टीमला रिप्रेझेंट करू शकतात. तुमची टीम आहे ट्रायम्फ नाईट्स, फायनलमध्ये तुम्हालाही वाटतंय की तुमची टीम फायनल क्वालिफाय करणार आहे,
तर फायनलमध्ये तुम्हाला अपोजिट संघ किंवा विरुद्ध ज्याच्याशी लढायला आवडेल असा कुठला संघ वाटतो त्याचं आव्हान असेल? असं तर बघा तुम्ही, मी जसं बोललो, आम्हाला सोडून 7ही टीम एकदम सॉलिड जॅम पॅक्ड आहेत. तरी एखादी फेवरेट चॅलेंजिंग तर बघा, कोणी आला तर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्यांना पण जिंकायचं, त्यांना पण चांगलं क्रिकेट खेळायला लागेल. पण मला असं वाटतंय परत ईगल ठाणेच आली किंवा शिवम दुबेची आग अंधेरी आली तर 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 मस्त मस्त टुर्नामेंट होणार असं मला वाटतंय. काय वाटतं मुंबईतले फॅन्स जेव्हा मुंबई, तू स्वतः ग्राउंडवर येतोस, सगळे चीअरअप करत असतात, भले कधी अपयश आलं, अनेकदा तर सगळ्या रसिकांना, सगळ्या क्रिकेट फॅन्सना तर तू रोजच खुश करत असतोस, पण एकदा कधीतरी होतं, कधीतरी नाही लागत बॅट. अशा वेळेस फॉलोअर्स जे असतात, जे चीअर करतात, मुंबईतले फॅन्स किंवा पूर्ण देशभरातले किंवा जगभरातले फॅन्स, कसं तुला वाटतं की ते वेगवेगळे फॅन्स आहेत, तसा रिस्पॉन्स कसा वाटतो? मुंबईतून जास्त मिळतो की पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातून किंवा जगातून? बघा कसं आहे, मुंबई, महाराष्ट्र आणि देशातले जे फॅन्स आहेत ते मला असं वाटतंय की सेमच आहे. तुम्ही बरं करा, तुम्ही रन्स करा, रन्स करू नका, मला असं वाटतं ते जे फॉलोअर्स आहेत ते सेमच राहतात. मी तर असं कधी फील केलं नाही, कारण मला कधी असं वाटलं नाही. कारण तेच मेन टाइम तेच आहे, जेव्हा तुम्ही नाही बरोबर करतात, नाही तुमचे रन्स लागतात बोर्डवर, तेव्हा ते फॅन्स कसे वागतात. आणि तेव्हा मी असं फील केलंय, तेव्हा खूप सपोर्ट भेटतं. चांगलं करतात तर सगळे टाळ्या वाजवतात, पण जेव्हा नाही होतं तेव्हा जे फॅन्स, मला असं वाटतंय तेव्हा पण ते लोक खूप सपोर्ट करतात. इकडे मुंबई, महाराष्ट्र किंवा देशात कुठेही तुम्ही जा आणि खेळा एक मॅच, तर ते प्युअर फॅन्स तेच आहे. आणि मला असं वाटतं हेच सेम लीग मध्ये पण असंच होणार. सगळे लोकल क्रिकेटर्स आहे, मुंबई डिफरंट प्लेसेस म्हणून येणार आहे. मला असं वाटतंय अजून एक्साइटमेंट असेल आणि खूप चांगली होईल ही टुर्नामेंट. यावेळेचा IPL सीझन तसा मुंबई इंडियन्ससाठी फायनल पर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही. आता ह्या सेमीफायनल्समध्ये तुम्हाला हार पत्करावी लागली, पण रन्सच्या बाबतीत, धावांच्या बाबतीत खूप चांगला परफॉर्मन्स सूर्यकुमार यादवकडून झाला. पण IPLच्या फायनलला क्वालिफाय नाही झालो, त्याबद्दल काय वाटतं? शेवट बघा, श्रेयस अय्यरने तुमच्या हातातून मॅच काढून बघा, तो आता आहे तर माझा मित्रच आहे, तर मी खूप खुश आहे त्याच्यासाठी. कारण तो, मला असं वाटतंय, पहिला कॅप्टन आहे ते जे 3 डिफरंट फ्रँचाईजला फायनलमध्ये घेऊन गेलाय. तर ही बिग अचीवमेंट आहे. आणि मी तर बघितलंय त्याला, 10 वर्षापासून ओळखतो. त्याचं ते ॲटिट्यूड आहे फील्डवर, ते कम्प्लिटली डिफरंट आहे एकदम. त्याची डिटर्मिनेशन पण एकदम कम्प्लिटली डिफरंट आहे आणि खूप चांगलं आहे. पण रन्स झाले ठीक आहे माझे यावर्षी, पण जेव्हा तुम्ही रन्स करतात तेव्हा तुम्हाला पाहिजे की तुमची टीम फायनलमध्ये जायला पाहिजे, फायनल जिंकायला पाहिजे, नाही तर ट्रॉफी पण पाहिजे ऑब्व्हियसली. जेव्हा तुम्ही 600-700 रन करतात तेव्हा तुम्हाला पाहिजे की तुम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. नाही भेटली ट्रॉफी तर काय उपयोग आहे? ते 600, 700, 800 किती रन करा तुम्हाला, ते स्वतःसाठी ठीक आहे, ते रेकॉर्डसाठी ठीक आहे, पण ते टीम तुमची काय एकत्र काय अचीव नाही अचीवमेंट नाही भेटलं ते ट्रॉफीचं, तर ते रन्सचं काय नाही, ते फक्त रेकॉर्ड्स बुक मध्ये जातात. पुढची इंडियन टीम तुम्ही कशी बघताय, स्पेशली टेस्ट, T20, ज्यात विराट नाही आहे आणि ज्यात आपलं रोहित नाही आहे, दोघांनी रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे. किती चॅलेंजिंग आहे इंडियन क्रिकेट टीमसाठी, आणि शुभमन गिल आता न्यू कॅप्टन म्हणून प्रवेश करतो. बघा कसं आहे, क्रिकेट कधी थांबत नाही. लेजेंड्स येतात, चांगलं करतात देशासाठी, आणि जेव्हा जे येतो सगळ्यांना जायचंच आहे, आज नाही तर उद्या जायचंच आहे. तर ते पण एक फेज होता, आता नवीन फेज स्टार्ट झालाय. मला असं वाटतंय सिलेक्टर्स लोकांनी आणि जे BCCIचं टीम मॅनेजमेंट आहे, मला असं वाटतं चांगली टीम काढली आहे नेक्स्ट सायकलसाठी, आणि त्यांना मी काय ऑल द बेस्ट. आता तरी तुम्हाला असं वाटतं की रोहित आणि विराट अजूनही संघात पाहिजे, संघाला त्यांची गरज आहे, आणि त्यांचं मन वळवण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होतात. तुम्ही तर प्लेयर्स आहात, तुमचे ते मेंटॉर आहेत, कॅप्टन राहिलेले आहेत, काही तुमच्याकडून प्रयत्न होईल? बघा, मी तर ते पोझिशन मध्ये नाही आता जे मी ते कॉल घेऊ शकतो, कारण जे तिकडे ते कॉल घेऊ शकतात त्या लोकांनी कॉल घेतलाय. पण मला तर खूप आनंद वाटला त्यांना बघून,
ज्यावर जितकं ते लोक खेळले टेस्ट क्रिकेट, मी तर खूप एन्जॉय केलंय त्यांना. ऑल द बेस्ट त्यांना सेकंड इनिंगसाठी. ते आता वन डे खेळणार आहे, असं नाही ते क्रिकेट नाही खेळणार आहे, वन डे खेळणार आहे. पण जेव्हा पण ते लोक खेळणार, जेव्हा पण ते लोक खेळले देशासाठी, आय थिंक खूप चांगलं केलंय त्यांनी. एक एक गुण रोहित आणि विराटकडून घेण्यासारखा ऍज अ क्रिकेटर आणि ऍज अ ह्युमन बिंग. अरे बापरे, हे तर खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. कारण मी आता एकदा डायरी घेऊन बसलो तर ती डायरी एक क्रिकेट मधलं एक स्किल तर तुम्ही सांगाल की जे तुम्ही एक विराटकडून घेतलं आणि एक रोहितकडून घेतलं, दोन्ही तुमचे कॅप्टन. तुम्ही शॉर्ट्स म्हणतायत का काय बोलतायत? नॉर्मल स्किल क्रिकेटचा शॉर्ट्स घेऊया. तर विराट भाई चा कव्हर ड्राईव्ह घेऊया आणि रोहित भाईचा पुल शॉट घेऊया. अपार्ट फ्रॉम क्रिकेट सूर्यकुमार यादवला काय आवडतं मुंबईतलं, एस्पेशली मुंबईतल्या खाण्यापैकी वडापाव की पाणीपुरी? अरे बापरे, वडापाव. वडापाव आपलं तर फेवरेट आहे. कारण मला माहिती आहे, कालच मी रात्री आलो आणि बायकोनी मागवला होता वडापाव. तर नक्की डेफिनेटली जेव्हा मला काय खायचं आहे, जेव्हा माझी चीट मील असेल तेव्हा नक्की वडापाव. एक तुम्ही किस्सामध्ये सांगितलं होतं की मॅन ऑफ द ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमच्याकडे नव्हती. तुमची वाईफ तुम्हाला सतत सांगत होती की ही ट्रॉफी कधी घरी घेऊन येणार, त्याबद्दल जरा सांगा. कारण काय झालं, यावर्षी मी जेवढे पण मॅचेस खेळलो तर एक 10-11 गेम झाले आणि ती बोलत होती की तू हे सुपर स्ट्रायकर घेऊन येतो, 6Sची ट्रॉफी घेऊन येतो, 4ची ट्रॉफी घेऊन येतो, मॅन ऑफ द मॅचची कधी घेऊन येणार, मला तीच पाहिजे. आणि ते चांगलं झालं, ते आली. एक कशी गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला, थोडं मोटिवेशन पण भेटतं जेव्हा कोण असं तुमचं जवळचं तेव्हा सांगतो ना की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कुठे, तर तुम्ही ग्राउंडवर जातात, ते प्रिपरेशन तशी करतात. मग तेच मी ऍक्च्युली फॉलो केलं ग्राउंडवर आणि बरं झालं बाबा आली ट्रॉफी आणि जाऊन दिली मी बायकोला. एक शेवटचा प्रश्न की मुंबईच्या स्पिरिट बद्दल काय सांगाल? की अनेक गोष्टी होतात मुंबईमध्ये, कधी कधी मुंबई पावसामध्येही थांबते, कधी कधी काही दुर्घटना होतात, पण नंतर लगेच मुंबईकर कामाला लागतो आणि त्याला मुंबईचं स्पिरिट, म्हणजे मुंबई थांबत नाही असं म्हणतात. आणि त्याच मुंबईचा एक भाग हा सुपरस्टार क्रिकेटमधला सूर्यकुमार यादव आहे. त्याला मुंबईच्या स्पिरिट विषयी काय वाटतं? बघा कसं आहे, मुंबईला एका लाईनीत डिफाईन करायचं आहे तर नेव्हर से डाय ॲटिट्यूड. मुंबईचे लोक, ईच अँड एव्हरीवन, काही झाला, सॅटर्डेला काही झाला, संडेला काही झाला, मंडे सकाळी बस फुल, ट्रेन फुल, रोड फुल, रस्ता फुल, सगळं फुल. तर हे जे नेव्हर से डाय ॲटिट्यूड आहे मुंबईच्या लोकांना, हे मुंबईच्या लोकांचा कधी जाणार नाही, ते तसंच राहणार. ते खूप एक छान गोष्ट आहे शिकायला सगळ्यांपासून. तर क्रिकेटमध्ये पण तेच फॉलो होतो. आपले जे क्रिकेटर्स आहे, मुंबईचे क्रिकेटर्स, ते बोलतात ना ते खडूस क्रिकेटर्स आहे. कारण एवढी मेहनत केली आहे मैदानमध्ये. ते बोलतात ना मातीतले क्रिकेटर आहे आपले, हेच आहे ते मातीतले क्रिकेटर. म्हणजे खूप खडूस मेहनत करणारे क्रिकेटर्स आहे. कधी काय इझिली भेटलं नाही कोणालाही, तर ते लोकांनी खूप ग्राइंड केलंय. आणि हेच मला असं वाटतंय बघून खूप चांगलं वाटतंय. आणि हेच मला असं वाटतंय सगळ्यांना शिकायला पाहिजे, क्रिकेटर्सना पण आणि लोकांना पण, मुंबईच्या लोकांपासून. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल सूर्यकुमार यादव आपले आभार. आणि मुंबई T20 लीगमध्ये तुमची टीम चांगला परफॉर्मन्स करेल, कदाचित ट्रॉफीही तुमच्या हातात असेल, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर भोवरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.